स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भ अध्यक्षांवर खंडणीचे गुन्हे प्रशांत डिक्कर यांना शेगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। शेगाव प्रकल्पात शेतकऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणं चांगलंच भोवलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेत। शेगाव प्रकल्पात पुढील क्षेत्रात शेतजमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीचा अधिकचा मोबदला मिळवून देतो असा आमिष दाखवून 5 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी प्रशांत डिक्कर यांच्यावर शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले। प्रशांत डिक्कर हे शेतकऱ्यांना 5 लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन करू अशा प्रकारे धमक्या देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बुवा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्तकार लोकांले कोणत्याच प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही। आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत, कारण की हे वारंवार त्रास देणे, फोन करणे, घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे, कारण घरी कोणी नसते, रात्रंदिवस या लोक जे हे 8 दिवसापासून यांना परेशान करून सोडलं। जे शासन आम्हाला काही मदत करायची ते त्याच्या हिशोबाने करणार आहे हां। आणि आमचे याच्यात जे हे आम्हाला तकलीफ देऊन राहिले की बा तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये एकरान पैसे द्या, मी तुम्हाला 40 लाख रुपये एकरान त्याचा मोबदला देईन, हे असा मानसिक आणि हा बाकीचा त्रास झाला नाही पाहिजे। शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी, विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे। त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल।